हां तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला इकडचं चायनाटाऊनचं एक हॉस्टेल आहे CSW म्हणून. CSW हॉस्टेल मी तुम्हाला दाखवणार आहे. CSW हॉस्टेलचा फुल फॉर्म आहे सँच्युरी सर्व्हिस वर्ल्ड हॉस्टेल. तर हे आहे इकडचं हॉस्टेल. ओके, सो स्टे ट्यून. तुम्हाला मी आता इकडची हॉस्टेलची प्रॉपर्टी दाखवतो. ही यांची चेक इन रिसेप्शन एरिया आहे. ठीक आहे, इथे डोअरबेल दिलेली आहे. इथे तुम्ही जर जेव्हा डोअरबेल वाजवणार तेव्हाच आतमधून रिस्पॉन्स येईल आणि ओपन केलं जाईल. इथे लिहिलेलं सुद्धा आहे, प्लीज प्रेस डोअरबेल, वेट फॉर आन्सर. ठीक आहे, हा ह्यांचा नंबर आहे, सिंगापूरचा नंबर. ठीक आहे, हे इथे दिलेलं आहे यांचं चेक इन टाईम. चेक इन टाईम आहे या लोकांचं 2 ते 11 PM पर्यंत. म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंतच ही लोक चेक इन देऊ शकतात तुम्हाला. आणि चेकआउट टाईम आहे 12 वाजेपर्यंत. आणि लेट चेकआउट विल बी चार्ज एक्स्ट्रा नाईट. म्हणजे जर तुम्ही एक्स्ट्रा नाईट एक तास जरी तुम्ही एक्स्ट्रा थांबला तिथे तर पूर्ण दिवसाचे चार्ज केले जातील, ह्यांचं असं म्हणणं आहे. तर चला मी तुम्हाला आतमधून प्रॉपर्टी दाखवतो. आपल्याला बेड्स कसे होते, वॉशरूम्स कसे आहेत, काय कसं आहे तर ते तुम्हाला दाखवून देतो. ओके, सो गाईज स्टे ट्यून. तर आपल्याला हा बघा इथे पासकोड आहे, तो टाकावा लागेल इथे. ठीक आहे, तर आपण पासकोड टाकूया. बघा ओपन झालेलं आहे. ठीक आहे, आता हे इथे बघायला गेलात तुम्ही तर इथे वॉशरूम आहे. ठीक आहे, तर वॉशरूमचा एरिया दाखवतो तुम्हाला. हे कॉमोड दिलेलं आहे इथे काम करण्यासाठी. इथे एक वॉश बेसिन दिलेलं आहे आणि एक छोटासा मिरर दिलेला आहे. सो ठीक आहे, तर चला. तर मित्रांनो बघून घ्या, हे असं वॉशरूम आहे इथे. ठीक आहे, सेपरेट वॉशरूम आहे. इथे तुम्हाला टॉयलेटरीजमध्ये शॅम्पू आणि बॉडी वॉश भेटतं, गीझर आणि शॉवर भेटेल, फुल साईज शॉवर. इथे हँग करायला काय म्हणतात, कपडे टांगायला तुम्हाला दिलेले आहेत हँग हुक्स. आणि हा चायनीज डोअर आहे. सो असा हा खेचला जातो मधून, हा असा बंद केला जातो आणि असा मधून खेचला जातो. आणि ह्याचं लॉक इथे दिलेलं आहे. तर वरती केल्यानंतर लॉक झालं आणि खाली केल्यानंतर उघडायचं. सो हे असे डोअर्स आहेत. ठीक आहे, सो हा होता तुमचा बाथरूम डोअर. आता थोडं हळू बोलणार आहे. तर मित्रांनो आता मी थोडं हळू बोलणार आहे कारण की इथे माणसं झोपलेली आहेत, सकाळचा टाईम झालेला आहे इथे. तर हे बघून घ्या, हे असा 8 डोम बेड आहे इथे. इथे 4 जण, इथे 4 जण, इथे 4 बेड आणि इथे 4 बेड दिलेले आहेत. आपला हा वरचा बंक बेड होता. ठीक आहे, तर सामान आपलं पसरलेलं आहे, सॉरी फॉर दॅट. एक टॉवेल देतात हे लोक. ओके, आणि एक टॉवेल देतात हे लोक आणि एक ब्लँकेटसुद्धा देतात. ओके, सो हे आहे, हे सर्व देतात. आणि एक कुशन असतं आणि वरती एक सॉकेट असतं, आतमध्ये लाईट्स असतात आणि काही हँगर्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर ह्या प्रॉपर्टीचे माझ्याकडून $70 चार्ज केले कारण मी टायमावरती बुक केलेली प्रॉपर्टी ही. सो स्टे ट्यून गाईज. चला आता आपण मी तुम्हाला बाहेर जरा दाखवतो. ओके, सो एवढीच होती प्रॉपर्टी. आणि येस, इथे लॉकर सिस्टमसुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही इथे स्वतःचे सामानसुद्धा ठेवू शकता. तर मित्रांनो तुम्ही तिथे स्वतःचे सामानसुद्धा ठेवू शकता. आणि इथे अजून एक गोष्ट आहे, इथे फ्रीज दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि हा स्टेशन आहे, वर्क स्टेशन प्लस डायनिंग. इथे तुम्ही जेवण वगैरे जेवू शकता तुमचं. आणि इथे तुमचं उरलेलं जेवण जे काय असेल ते फ्रीजमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, इथे पाण्याचं डिस्पेन्सर दिलेलं आहे. थंड आणि गरम पाणी दोन्ही भेटेल तुम्हाला इथे. पाण्याचं डिस्पेन्सर वगैरे सर्व लावलेलं आहे इथे. ठीक आहे, एक घड्याळ दिलेलं आहे. आणि बघा ही अशी प्रॉपर्टी होती तुमची. ठीक आहे, तर तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर हा डोअर बेल दाबूनच दरवाजा ओपन होईल, तेव्हाच तुम्ही बाहेर जाऊ शकता. ओके, तर मित्रांनो सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, प्रॉपर्टी कशी आवडली, हॉस्टेल कसं आवडलं. तर जर मला तुम्ही विचाराल तर बेड तेवढा कम्फर्टेबल नव्हता.
जर मला तुम्ही विचाराल मित्रांनो तर बेड तेवढा कम्फर्टेबल नव्हता. येस, इट वॉज अन एक्सपेन्सिव्ह साईड बिकॉज मी टायमावरती आलेलो. थोडं महाग पडलं मला हे हॉस्टेल. $70 पडलं. $70 समवेअर अराउंड $4,200 और समथिंग लाईक दॅट. ओके, तर $70 मला हे हॉस्टेल पडलं. आणि नाही 4,000 नाही 5,000 पडलं मला हे हॉस्टेल. तर ₹5,000 तो स्टेट येऊन काय ठीक आहे. तर बेड तेवढे कम्फर्टेबल नाही आहेत. टॉवेल पण दिलेला तो एकदम छोटा टॉवेल आहे. जशी लहान मुलं कशी वापरतात तशातला तो टॉवेल आहे. मोठा टॉवेल पण नव्हता. ब्लँकेटसुद्धा प्रॉपर नव्हतं. ब्लँकेट इन द सेन्स एकदम पातळ असं होतं. पण ठीक होतं. आणि बेड पण एकदम कम्फर्टेबल नव्हता जसा असायला पाहिजे स्टँडर्डप्रमाणे. पण तसा नव्हता बेड. पण ठीकठाक होता. हा इकडचा बाहेरचा एरिया आहे, बघून घ्या. तर ह्या एरियामध्ये तुम्ही बसू पण शकता. इथे खाऊ पण शकता. प्लस तुम्ही सिगरेटही पिऊ शकता इथे. पण इथे लिहिलेलं आहे नो स्मोकिंग असं बाय लॉज. ठीक आहे. तर बघा ही अशी प्रॉपर्टी होती. आता तुम्ही मला सांगा तुम्हाला प्रॉपर्टी कशी वाटली. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ती छोटीशी जी घंटी आहे बेल आयकन ती दाबायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला ग्रो करायला मदत करा. स्टे सेफ ॲट युअर होम्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.